ड्रग्स फ्री मुंबई अभियान 2026 शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पार पडला। ड्रग्सच्या माध्यमातून भारताला आतून पोकळ किंबहुना पोखरण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप यावेळी फडणवीसांनी केलेला आहे। आपला युवा हा आपल्या समाजाचा ऑक्सिजन आहे, इतकंच नाही तर येणाऱ्या काळात देशाचा नेतृत्व युवा करेल असं देखील फडणवीसांनी या क्षणी म्हटलंय। ऐकूया। हे ड्रग्स हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये त्यांना व्यसनाधीन करत त्यांना ड्रग्सच्या अधीन करून या भारताला पूर्णपणे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्तनाबूत करायचं अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे। याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल। हा जो वायुरूपी आमचा युवा आहे हा डिस्ट्रक्शन करणार आहे की समाजाचं ऑक्सिजन बनून या समाजाला जिवंत ठेवण्याचं काम करणार आहे। ड्रग्ज अभियान काळाची गरज आहे असं मंत्री लोढा म्हणतात। युवकांचं भविष्य उज्ज्वल करण्याकरता प्रयत्न सुरू आहेत। आपण सर्वांनी मिळून अभियान यशस्वी करावं असं देखील लोढा यांचं म्हणणं आहे। हे काळाची गरज आहे। आजच्या काळामध्ये जे युद्ध असता हे युद्ध सीमावर गोलियातून नसता, हा युद्ध युवा पिढीने कसा भ्रष्ट करायचा, युवा पिढीने कसा बर्बाद करायचा, हा आपल्या शत्रू देशाचा नेहमी षडयंत्र असता। हा षडयंत्र मान देण्यासाठी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगली रीतीने कारवाई सुरू आहे। इथे पोलीस आयुक्त इथे उपस्थित आहे। पोलिसांनी जी धाड टाकली, पोलिसांनी जे लोकांना अरेस्ट केलं आपल्या सर्वांना माहित आहे। पक्षात न आल्यानं भाजपकडून धमक्या आहेत। अभिजित दिपके म्हणतात, आम्हाला बाहेरून फंडिंग येत असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं हे अपयश आहे असं देखील अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। गुंड आणि अत्याचार करणाऱ्यांचं समर्थन करणार नाही असं अभिजित दिपके म्हणतात। तर हे गुंड आणि अत्याचार करणाऱ्यांचं समर्थन करणारं सरकार आहे असं अभिजित दिपकेचं म्हणणं आहे। धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे। ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे। आई बाबांनाही चालू होतं, आई बाबांचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे। जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे। चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचा रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।